नमस्कार, लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूयात आजची विशेष बातमी. सांगली जिल्ह्यामध्ये एलपीजीचा साठा पुरेशा प्रमाणामध्ये उपलब्ध असून गॅस सिलेंडर पुरवठा सुरळीत सुरू आहे. सर्वच एलपीजी कंपनींच्या विक्री अधिकारी प्रतिनिधी यांना प्रशासनाच्या मार्फत इंधन पुरवठा सुरळीत ठेवण्याकामी आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष पुलुके यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. तसेच जिल्ह्यात गॅस एजन्सीची तपासणी सुरू केली असल्याची माहिती त्यांनी दिली. प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे, सद्यस्थितीमध्ये आखाती देशामध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या तणावपूर्ण पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचा इंधन तुटवडा नाही याची नागरिकांनी नोंद घ्यावी. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊन गॅसकरिता अनावश्यक गर्दी करणे योग्य होणार नाही. अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीसाठी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधावा. 24 तास कार्यरत नियंत्रण कक्ष स्थापन. याबाबत चुकीची माहिती पसरवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशाराही प्रशासनाने दिला आहे. नागरिकांनी संयम बाळगून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष पुलुके यांनी केलं आहे. या अनुषंगाने पुरवठा विभागामार्फत 24 तास कार्यरत नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. एलपीजी गॅस संदर्भात कोणतीही तक्रार असल्यास हेल्पलाईन नंबर 1800 23 33 555 व इतर अत्यावश्यक पदार्थाच्या पुरवठ्यासंबंधी तक्रार नोंदवण्याकरिता लँडलाईन नंबर 0233 26 00 500 या नंबरवर जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधावा. लोकसंदेश न्यूजकरिता अजय माने यांचा रिपोर्ट. अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा.